नमस्कार. मी विशाल दीपक थोटे, जनसंवाद वृत्तपत्र विद्या विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यार्थी. विषय सादर करत आहे, अहिंसा ही उत्तम माणुसकीची जननी. भारतवर्षामध्ये संतांपासून ते महात्मा गांधीपर्यंत सर्वांनी आम्हाला अहिंसेच्या मार्गावर चालण्याचे सांगितले. या समाजाने आमच्यावर वारंवार ते बिंबवण्याचाही प्रयत्न केला, पण आम्ही या समाजातल्या या अहिंसेच्या तत्वाला कुठपर्यंत जोपासलं, कुठपर्यंत स्वीकारलं आणि या मार्गावर कुठपर्यंत चाललो, हा खरा प्रश्न आज आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे. म्हणूनच संयोजकाने अहिंसा ही उत्तम माणुसकीची जननी हा विषय आम्हाला विचारमंथनासाठी दिला. मुळात अहिंसा म्हणजे काय हो? ज्या ठिकाणी अहिंसा असते त्या ठिकाणी सत्य असतं, ज्या ठिकाणी सत्य असतं त्या ठिकाणी अहिंसा असते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी धैर्य असतं त्या ठिकाणी अहिंसा असते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी संयम असतो ना, त्या ठिकाणी देखील अहिंसा असते. ज्या ठिकाणी प्रेम हे देण्यासाठी असतं त्या ठिकाणी अहिंसा वास करत असते, आणि ज्या ठिकाणी प्रेम हे दिले जातं ना, त्या ठिकाणी माणुसकी ही जपली जाते. आणि म्हणून अहिंसा ही उत्तम माणुसकीची जननी ठरते. आज अहिंसेचे प्रमाण हे माणसाच्या मनामध्ये कमी होत चालले आणि हिंसेचे प्रमाण वाढत चालले. कारण आम्हाला बघण्यात येणारे दृश्य, ऐकण्यात येणारे वाक्य हे नेहमी नकारात्मक गोष्टीचे जास्त असतात. आणि मानवी मानसशास्त्रानुसार माणूस व माणसाची बुद्धी, माणसाची विचार क्षमता ही नकारात्मक गोष्टींकडे अतिप्रमाणात ओढली जाते. म्हणजे एखादा व्यक्ती सकारात्मक गोष्टी सांगत असले, पण त्या गोष्टीवर लक्ष लवकर केंद्रित होणार नाही. पण त्याच ठिकाणी नकारात्मक गोष्ट असेल, एखाद्या गोष्टीची वाईट परिणाम असेल, एखादी हत्याकांड असेल, त्या गोष्टीकडे जर कोणी सांगत असलं ना, त्या गोष्टीकडे आमचं 100% लक्ष असतं, लक्ष केंद्रित होते. कारण आज आमचा आहार हा शाकाहार नाहीये. जैन धर्मामध्ये शाकाहार हा उत्तम आहार सांगितलाय. कारण आपल्या संस्कृतीमध्ये धर्म आणि आहार या तत्वावर आधारित आपला अहिंसेचा तत्व आहे. मुळात आम्ही अहिंसा तत्वाला किती फॉलो करतो, आम्ही अहिंसक किती आहे, हिंसेचे प्रमाण किती, आम्हाला अहिंसा आणि हिंसा यामधला फरक आजवर कळालाच नाही. आम्ही भगतसिंगांना अहिंसक मार्गावर चालणारे व्यक्ती म्हणतो, क्रांतिकारक म्हणतो. पण माझ्या मते भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, सर्व जेवढे क्रांतिकारक असेल ना, ते सर्व माझ्या मते हे अहिंसेचे पुजारी आहे. कारण महात्मा गांधी हे अहिंसेचे पुजारी जरी महात्मा गांधी जर अहिंसेचे पुजारी असेल, तर भगतसिंग हे देखील अहिंसेचे पुजारी आहे. कारण आमच्या शास्त्रानुसार जर धर्मकार्यासाठी, लोककल्याणासाठी अहिंसा केली असेल, ती क्षम्य ठरत असेल, तर भगतसिंग हे अहिंसक आहे. माझ्या मते भगतसिंग हे अहिंसक आहे. मुळात तुमची विचारसरणी कुठपर्यंत, तुम्ही तुमचे विचार हे कुठपर्यंत मांडतात. आज मुळात आमचं चुकतं कुठं आहे, की आम्हाला आमचे मत नाही, आम्ही दुसऱ्याच्या मताला फॉलो करतो. आज आपला तरुण हा इथले पुस्तकं, धर्मशास्त्र, इथले ग्रंथ ते वाचणं सोडून दुसऱ्यांना फॉलो करण्यात बघतात. आज आमच्या विद्यार्थ्यांना स्वतःचे मत निर्माण होण्याचे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत इथल्या तरुण पिढीला स्वतःचे मत तयार होणार नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढील काळामध्ये आमचे सर्व या समाजामध्ये अहिंसा प्रस्थापित होणार नाही. कारण आमचे धर्मशास्त्र काय सांगतात, आमचे धर्मग्रंथ काय सांगतात, आमचे युगपुरुष काय सांगतात, आमचे जे नेते नेते म्हणजे कोण? मुळात माझ्या मते नेते म्हणजे जे समाजाला अहिंसेच्या मार्गाला नेते, ते नेते. जे आमचे नेते आहे ते काय सांगतात या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करून आज आमच्याकडे जे नेते समाजाला हिंसक प्रवृत्तीकडे नेते ना, त्या गोष्टीकडे जास्त आमचे विद्यार्थी, आमचे तरुण त्यांना फॉलो करत आहेत. त्यामुळे आमच्या समाजामध्ये तरुणांची विचार क्षमता ही खुंटली आहे. मुळात अहिंसा हा एक विचार आहे. ज्यावेळेस आम्ही अनोळखी व्यक्तीला मदत करण्याचं ठरवतो ना, त्यावेळेस मनामध्ये अहिंसा ही जन्माला येते. अहिंसा म्हणजे कोणाला दुःख पोहोचवणे नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे आहे. आज जर आम्ही दुसऱ्यांना दुःख न देऊ शकत असेल ना, दुःख देत असेल ना, हा खऱ्या अर्थाने हिंसक प्रवृत्ती आहे. आज हिंसेचे प्रमाण वाढते, कारण आज आम्हाला बघण्यात येणारे चित्रपट हे देखील हिंसकच आहे. मी एका माझ्या दिग्दर्शक मित्राला विचारले, का रे मित्रा, आज या समाजामध्ये प्रत्येक 10 चित्रपटामागे 7 चित्रपट हे हिंसक
किंवा प्रेम याच्यावर असते. याचे कारण काय? त्यावेळेस तो माझा मित्र मला सांगू लागतो, की "मित्रा, आज या समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी या सर्व अशीच आहे. कारण त्यांना जे हवंय ते आम्ही देतो. आम्हाला जे हवे ते आम्ही त्यांना देत नाही. मुळात आमची विचारसरणी ही अहिंसक कधी होईल? ज्यावेळेस आम्ही इथल्या समाजाचा विचार करू लागेल. आज या समाजामध्ये अनेक धर्म आहे. बौद्ध धर्म, शीख धर्म, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, जैन धर्म. प्रत्येक धर्म हा अहिंसेचा पुजारी आहे, हिंसेचा नव्हे. मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला करुणा कशी करावी, प्रेम कसे करावे हे शिकवले. गौतम बुद्धांनी आम्हाला प्राणी मात्रावर प्रेम कसे करावे हे शिकवले. त्याही पुढे जाऊन सांगायचे झाले तर सम्राट अशोकांनी आपल्या शिलालेखातून प्राण्यांचे संवर्धन करणे, त्यांच्यावर त्यांचे पालन पोषण करणे हे शिकवले, त्यांची आज्ञा दिली. पण आम्ही ती आज्ञा कुठपर्यंत फॉलो करतो हा खरा प्रश्न आहे. मुळात आमच्या आज हा समाज जर समजूतदारपणाकडे वळला नाही ना, तर या पृथ्वी तलावरून हा हिंसक प्रवृत्तीचा माणूस हा संपूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या व्यक्तीचे हात स्वतः रक्ताने माखलेले असले ना, तो व्यक्ती या समाजामध्ये अहिंसक प्रवृत्ती प्रस्थापित करू शकणार नाही. कारण आज शस्त्रास्त्राच्या या काळामध्ये लोकांना अहिंसेचा अर्थ जरी कळाला नसेल ना, तर हिंसेचा अनर्थ कळून चुकला आहे. आणि ही हिंसा जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत अहिंसा प्रस्थापित होणार नाही. आणि त्याही पुढे जाऊन सांगायचे झाले, जोपर्यंत आमच्या मनात अहिंसेचा बी त्याचे रोप जोपर्यंत आमच्या मनात रुजले जाणार नाही ना, तोपर्यंत या समाजामध्ये अहिंसा प्रस्थापित होणार नाही. आणि या अहिंसेचे प्रस्थापित लवकरात लवकर हो. कारण या अहिंसेमुळेच उत्तम माणुसकी जन्माला येणार आहे. ही माणुसकी लवकरात लवकर जन्माला हो, एवढाच माफक आशा तो व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. मनःपूर्वक धन्यवाद.